तुझी प्रियाला प्रीत कळेना। मी इथे नसताना काय काय बोललास तिला? तिने घर सोडण्याचा निर्णय घेतलाय। व्हॉट इज युअर प्रॉब्लेम? हा, का बोललास तिला? अरे दोष काय तिचा? कदाचित तिचा हा दोष आहे की ती तुझी मुलगी आहे, अगदी हुबेहूब तुझ्यासारखी। एकेकोर, गर्विष्ठ, अविचारी, लोभी, उर्मट। संध्या तिला बघून मला तुझी आठवण होते। कदाचित हा तिचा दोष असेल। काल संध्या, का तू तिला माझ्यावरती नजर ठेवायला शिकवलेलं नाहीयेस? हॅलो, मी कुठे जातो, काय करतो, लॉयरच्या सोबत माझं कसलं बोलणं होतं, वीरच्या संदर्भामध्ये मी काय काय करणार आहे याच्यावरती नजर ठेवायला तू तुला शिकवलेलं नाहीयेस? नाही, आय मीन तू घर सोडायच्या आधी कुलकॅब वगैरे बोलवलीस का? आय मीन कुलकॅबची काय गरज आहे ना? नाही, मुळात घर सोडायची काय गरज आहे रिया? तू लक्षच देऊ नको। जय प्लीज। डॅड, डॅड प्लीज, हे बघा, जाऊ दे आता, थांबवा ना रियाला प्लीज। डॅड, डॅड माझं नाही ऐकणार का तू? फक्त माझ्यासाठी एवढं करा प्लीज। जय प्रभू, माझे पेपर मी सोडवणारच, पण एक गोष्ट आता तू लक्षात घे, यापुढे जे पेपर तुझ्या समोर येतील ना, खूप कठीण असणार आहेत। आज इथे मी जे काय ऐकलं ते सगळं व्याजा सकट परत करणार आहे। आवडेल, आवडेल तेव्हाच। सँडी आंटी, मी ना एका गोष्टीची वाट पाहतोय। ज्या जागेवर तू मला धमक्या देतेस ना, ती जागा, हे घर मी परत मिळवेन, फशो। जह नाम वाला वही तो बदनाम है, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है? मला ना खूप भीती वाटते रे आजींची, म्हणजे त्यांना न आवडणारी गोष्ट करताना ना सतत मनात धाकधूक असते माझ्या। शमिका, डोंट वरी, आपण आई बाबांना सांगून गेलो होतो ना, काही काळजी करू नकोस, ओके? चल, झोपूयात आता? हो, आय होप डॅड आता शांतपणे झोपले असतील घरी। डोंट वरी, चल, काळजी करू नकोस। या घरामधली सगळ्यात मोठी मुलगी तू, बाप या नात्यानं खरं तर तुझं सुद्धा लग्न तर व्हायला हवंय। मला असं वाटतं की तुझ्या लग्नासाठी आपण काहीतरी ठोस पावलं उचलायला हवीत। अशो, एकदा का तुझं लग्न झालं ना की मग मी खूप निवांत होईल का, मोकळा होईल एकदा। काय वाटतं तुला? आणि मग जर समजा तू कोणाला पसंत केलं असलंस, तुझ्या पाहण्यामध्ये कोणी मुलगा असेल तर मला सांग, मी स्वतः तिला भेटेन तुझ्यासाठी। काय करू? डॅडना सांगू का आताच जयविषयी? नको नको, आधी जयशी बोललं पाहिजे। आपल्या पायाखाली कुठे सुरंग आहे ना, काही सांगता येत नाही। तेव्हा आता आपल्याला प्रत्येक पाऊल जपूनच टाकायला हवं। जे काही करायचं ते अनिरुद्धच्या गुड बुक्स मध्ये राहूनच करायला पाहिजे। रिया, ट्रस्ट मी, मी तुला नाराज नाही करणार। आय अश्युअर यू, तुझ्या मम्माचा प्लॅन आता फेल नाही होणार।